क्रांति संगठन एवं ठाणे महानगर पालिका के कर्मचारियों द्वारा विधायक संजय केलकर का प्रेम एवं उनके हर मुश्किल समय में उनके लिए उपस्थित रहने के लिए सत्कार समारोह का आयोजन ठाणे के महाजनवाड़ी हॉल में आयोजित किया गया, जिसकी अगुवाई विविध ठाणे महानगर पालिका के संगठना एवं ठाणे महानगर पालिका के कर्मचारी वर्ग के दत्ता घुगे एवं अजीत मोरे द्वारा की गई। कार्यक्रम की शुरुआत विधायक संजय केलकर, विधायक एडवोकेट निरंजन डावखरे द्वारा महापुरुषों की प्रतिमा पर माल्यार्पण एवं दीप प्रज्वलित करके की गई, जहां पर सैकड़ों की संख्या में कर्मचारियों की उपस्थिति रही। प्रमुख अतिथि के रूप में विधायक निरंजन डावखरे, सीताराम राणे, विकास पाटिल, महेश कदम, डॉक्टर अमोल गीते की उपस्थिति रही। कार्यक्रम में क्रांति संगठन ठाणे महानगर पालिका अध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वच्छता निरीक्षक संघटना महाराष्ट्र राज्य लक्ष्मणपुरी, वाहन चालक संघटना ठाणे हरिश्चंद्र देशमुख, महाराष्ट्र म्युनिसिपल लेबर यूनियन अध्यक्ष रविंद्र शिंदे, धर्मवीर आरोग्य कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज परब आदि ने सत्कार मूर्ति संजय केलकर का शॉल ओढ़ाकर एवं पुष्पगुच्छ देकर सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया। इसके साथ ही आए हुए अतिथियों का भी सत्कार किया गया। ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमस्तुते, ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमस्तुते। सूर्य आपल्या सप्त किरणांना घेऊन पृथ्वीवरचा अंधकार लोप पावण्यास भाग पाडतो। वक्रसमोर विशाल शरीर, करोडो सूर्यासारखे महान प्रतिमा असणारे सर्व विघ्न दूर करणारा देवा आमची सर्व कार्य निर्विघ्नपणे दूर पडू दे अशी आपण। परंतु परमेश्वराला प्रत्येक लेकराची काळजी असते, म्हणूनच परमेश्वराने त्यांच्या कामगार बंधू भगिनींना जनसेवक माननीय केलकर साहेबांच्या जोडी टाकून त्यांच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली आहे। कारण साहेब आजपर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रस्तावित सादर करावं। शक्तीच्या तणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतो। उभारणी करणारे ज्यांचे विचार सत्कार्य पडतात असे थोर समाजसेवक राजर्षी छत्रपती शाहू महाराज। सगळ्यांचे निवेदन पोहोचलेले आहेत। सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। बरं वाटतंय बघून आणि काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात असं आता माझं फक्त मत झालंय। काय झालं होतं, केळकर साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो ती भेटण्याची एकदम एक इंटरेस्टिंग स्टोरीच आहे। सांगताना आता मला जाणवतंय 4 महिन्यानंतर की खरंच हे असे होते तर आपण किती वर्ष त्यांना मुकलोय, किती वर्ष मी त्यांना भेटलोच नाही। आपण कदाचित त्याच्या पूर्वी जर भेटलो असतो तर हे एवढे प्रश्न उपस्थित झालेच नसते। नेमकं काय सुचतं आपलं की जे आपल्या जवळ असतं ते सोडून आपण जन्म फिरतो, पण जे जवळ असतं ते आपल्याला समजतच नाही। असंच काहीसं आमचंही झालं होतं। एकदा काहीही चूक नसताना शिवाजी हॉस्पिटल मधल्या 70 जणांना मेमो काढला होता। आता मेमो हे काही जणांना असं काय मेमोचं काय तुम्हाला एवढं कळतं, घ्यायचं आणि ठेवायचं, पण तसं नसतं। मेमोचं काय असतं की आमच्या सगळ्या ज्या नर्सेस बसल्या, आया मावशी बसल्या, त्यांना विचारा की मेमो आमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी क्राईम केलाय आणि आता आम्हाला फासावंच लागतं। काय माहिती का, आमची मानसिकताच तशी आहे की मेमो घेणं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी क्राईम करून आता आमचं काही खरं नाही। ह्याच मानसिकतेतनं
स्पर्श हीच मानसिकता. कोणी वरिष्ठ काही बोलले काही झालं की आम्हाला कसं वाटतं आम्हाला सुळावत देणार. बरं इतकं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जर अशा गोष्टी होत असतील तर काय करायचं मला तुम्ही सांगा. मुजोर अधिकाऱ्यांना जर तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये, सगळं क्रेडिट स्वतःलाच घ्यायचंय, कसं करायचं यांचं. कोण आपल्यासाठी आहे, कोण आपल्यासाठी हे सगळे प्रश्न आपले आपण समजावून सांगणारे खूप जण असतात. नाही नाही हे असं नाहीये ते तसं आहे. पण तुम्हाला रात्री 11 वाजता एखाद्या आमदाराला तुम्ही फोन करताय आणि ते म्हणतात काळजी करू नका मी आहे मी बघतो. या एका आशेवर त्या दिवशी 10 जणी आम्ही झोपतो होतो. तुम्हाला कदाचित सगळं खरं वाटतं, पण माझ्या बरोबरच्या सगळ्या पुढे बसल्या त्याला सगळ्यांना विचारा की आम्ही किती महिने झोपलो नाहीये. हे असं सतत 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 काहीतरी होत होतं. कुणासमोर जावं, कुणाला बोलावं, कुणाकडे हे सर्व मांडावं काहीच समजत नव्हतं. अचानक हे जे दोघं मागे बसलेत ना नवरा बायको, स्मिता वारिक आणि विलास वारिक, त्याच्यापैकी विलास पंतांना इथे बसवण्याचं कारण एवढंच आहे की ह्या माणसांनी एका साईबाबांच्या इथे सर येतात हे आम्हाला माहित नव्हतं. आणि मग कळलं अशी ओळख काढून 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 आम्ही सरांपर्यंत पोहोचलो. त्यांच्या निमित्ताने आम्हाला माणसातला देव मिळाला. इकडे बघा. शब्दांना मी फार जास्त या इकडे आपल्याबरोबर भाषण न करता फार थोडक्यात जर आपल्या सगळ्यांसमोर आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने माझे विचार मांडण्याच्या दृष्टिकोनाने मी थोडंसं मत या इकडे व्यक्त करतो. माननीय केळकर साहेबांच्या आज सत्कारासाठी आपण या इकडे एकत्र जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमाने अगोदरच बऱ्याचशा वक्त्यांनी माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने जे प्रश्न सुटले, जे प्रश्न मार्गी लावायच्या संदर्भातलं काम सुरू आहे त्याचा उहापोह आपल्या सगळ्यांसमोर केला. खरं तर केळकर साहेबांचा स्वभाव आपण बघितला तर अतिशय मायाळू आणि नम्र व्यक्तिमत्व. जर उपमा द्यायची म्हटली तर एक साधं सरळ व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख द्यायची म्हटली किंवा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं महादेव आहे तसं महादेवासारखंच अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व. पण ज्यावेळेस खरा रुद्र अवतार येतो आणि ज्यावेळेस ते तांडव करतात तर भल्याभल्यांचे त्या तिकडे त्यांच्या समोर प्रलय होतो हेही आम्ही काही सहकार्याने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अधिकारी या बाबतीत बसवूनही असतात. कारण ज्यावेळेस माणूस सर्व असतो साधा असतो त्यावेळेस जसं मगाशी महेशने आपल्याला सांगितलं की कोणी त्याला गृहीत धरता कामा नये. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस केळकर साहेब त्यांचं रुद्र अवतार घेतात मग ते आयुक्त असतील त्या तिकडे कोणी सचिव असेल किंवा त्या तिकडे कोणी मंत्री असेल ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्याला आवाज द्यायचा आहे, ज्यावेळेस सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत ते प्रश्न सुटले पाहिजे, याच्यावर अन्याय म्हणजे त्याला न्याय भेटला पाहिजे. या भूमिकेमध्ये माननीय केळकर साहेबांच्या माध्यमातून सतत काम करताना मी बघितलेलं आहे. जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांचा सत्कार झाला आणि ह्या सत्काराच्या कार्यक्रमात उपस्थित विधान परिषदचे आमदार निरंजन गावकरे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. आता इथे दत्ता भोगेंचं मनोगत झालं, नाईकांचं मनोगत झालं. मुळात तुम्हाला एकच सांगतो, दत्ताजी इथे वारस हक्क मिळण्यासाठी कामगार उदय सम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब जे काही आवाज उठवत आहेत हे आवाज उठवताना इथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि तुमची सभा होऊ नये म्हणून ज्यांनी देव
पाण्यात ठेवलेले कर्मचारी नाही वाला सांगतं केळकर साहेब मिळवून देणार. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगलं करेल त्या चांगलंच आणि वाईट करणारा पण त्या चांगलंच करून देणार असे एकमेव उदाहरण म्हणजे आपले आमदार संजय केळकर साहेब. साहेब लहान तुम्ही मोठा काम करतोय माफ करा. या मेळाव्याला जी उपस्थिती बघितली आज 25 वर्षानंतर दिघे साहेबांनंतर जर या कर्मचाऱ्यांसाठी जर कोणी लढा उभा केला असेल तर तुमच्या रूपात उभा केलेला आहे. मी 99 साली ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून दिघे साहेबांनी मला पहिली चिठ्ठी दिली होती आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला 25 वर्षानंतर तुमच्या आशीर्वादामुळे मी त्यांना मार्गदर्शन करतोय. एवढं मोठं भाग्य मला तुमच्यामुळे मिळालेलं आहे. दोघांचं या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही प्रत्येक वेळेस कधी कोणाला काही लागलं तर तुम्ही भक्कमपणे पाठीशी उभे राहता. त्या कर्मचाऱ्याचं असेल किंवा सर्वसामान्य एखाद्या नागरिकाचं काम असेल तर तुम्ही तडीच लावण्याचं काम करता. असे नेते लावणे आपलं भाग्य आहे असं मी बोलतो. आणि माझ्या ठाणे महापालिका, त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल, तिथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे. या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. केवळ वेतनाचे नाही तर निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे. आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयातून नसतील सुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय्य प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे, संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार. सर, आपने एक वक्तव्य किया कि सातवां वेतन आयोग हो या कर्मचारियों की कोई भी समस्या हो उसको लेकर अगर कोई जोर जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसकी सुनवाई नहीं होती तो आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी सुदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है. अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो न्याय कायदे से जो लड़ना है वो लड़ने का हमारा हक भी है. और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे. यामागे आमची एकच भावना होती की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात, निवेदन घेतात आणि ते विषय मार्गी लावतात. हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात. त्यामुळे आमच्या मनात कर्मचाऱ्यांच्या हृदयामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वाचचा प्रश्न तो निस्तारला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं. वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देतात. वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल केळकर साहेब. तेव्हा मोठा प्रश्न असेल, सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल, साहेब स्वतःचे प्रश्न अडचणी समजून घेतात. हे यामागचा उद्देश आहे आणि साहेब ते मार्गी लावतात. आश्वासन देतात ते मार्गी लावतात.